सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझं नाव वेदांत येवला आहे. रिसेंटली मी आत्ता मग स्टॅकचा कोर्स कंप्लीट केला आहे. सो आपण या ठिकाणी रिॲक्टमधलं जावा स्क्रिप्ट जे आहे तिथले 2 टॉपिक मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. पहिलं आहे प्रॉमिस आणि दुसरं आहे असिंग आणि अवेट की. सो आता आपण लेट्स बघूया प्रॉमिस. सो प्रॉमिस एक काय करतं मी ते थोडंसं तुम्हाला एक्सप्लेन करतो. प्रॉमिस हा एक ऑब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये आपण 2 प्रकारचे पॅरामीटर पास करत असतो. पहिले एक रिझॉल्व आणि दुसरा जो आहे रिजेक्ट. जर तुमचा जो टास्क जर तुमचा कंप्लीट झाला तर ते तुम्हाला सक्सेस असं दाखवेल, म्हणजे टास्क इज कम्प्लीटेड. इफ रॅदर जर तुमचा टास्क जर फेल झाला ते तुम्हाला फेल दाखवेल. सो आता बघू आपण ते विथ द हेल्प ऑफ कोड फॉर्मॅट. मी तुम्हाला एक एक लाईन मी जसे कोडची लिहित जातो तसं एक्सप्लेन पण करत जाईल. सो let my promise equals to न्यू प्रॉमिस. आता मी पहिले लेट म्हणजे माझा एक पहिले व्हेरिएबल डिक्लेअर करून घेतला माय प्रॉमिस नावाचा. नंतर दुसऱ्या ह्याच्यात मी ऑब्जेक्ट डिक्लेअर केला न्यू प्रॉमिस नावाचा. सो यामध्ये आपण 2 पॅरामीटर पास करणार आहे. सो पहिला आहे रिझॉल्व आणि दुसरा आहे रिजेक्ट. सो मी अजून एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो. लेट सक्सेस इक्वल्स टू ट्रू. ट्रू ही व्हॅल्यू ही बुलियन आहे. सो इफ सक्सेस. सो मी आता रिझॉल्व जो आपला पॅरामीटर जो पास केलाय तो मी कॉल करेल. सो मी रिझॉल्वला कॉल केले. जर आपला टास्क जर सक्सेस झाला असेल, कम्प्लिटली एक्झिक्युटेड झाला असेल, तो आपल्याला विथ द हेल्प ऑफ रिझॉल्व पॅरामीटर तो आपल्याला काय शो करेल, अवर टास्क इज सो आपल्याला काय शो करेल, अवर टास्क इज कम्प्लिटेड. सो आता पुढचा आहे एल्स रिजेक्ट. टास्क फेल. जर आपला टास्क कंप्लीट झाला असेल तर तो आपल्याला सक्सेस प्रिंट करेल, आणि इफ जर आपला टास्क जर फेल झाला असेल तर तो आपल्याला टास्क फेल असं शो करेल. आता हे जे आहे कशाने प्रिंट करेल, किंवा माझं एरर आला असेल तर ते कोणत्या मेथडनी किंवा कोणत्या फंक्शननी ते आपल्याला शो करेल. सो ते आपण इथे बघूया. इथं झाल्यानंतर मी एक अजून डिक्लेअर करतो माय प्रॉमिसेस, जो की मी वर ऑब्जेक्ट जो व्हेरिएबल जो डिक्लेअर केला होता, जो व्हेरिएबल डिक्लेअर केला होता तो मी इथं कॉल करेन माय प्रॉमिस. सो ते कॉल केल्यानंतर विथ द हेल्प ऑफ डॉट
देन मी एक कॉल करेन रिस्पॉन्स नावाचा मी एक व्हेरिएबल डिक्लेअर केला त्याच्यामध्ये विथ द हेल्प ऑफ ॲरो फंक्शन console.log परत मी रिस्पॉन्सला कॉल करून घेतला विथ द हेल्प ऑफ वी हॅव आउटपुट इज टास्क कंप्लीटेड हे शो करेल आणि विथ द हेल्प ऑफ कॅच मी एरर नावाचा एक व्हेरिएबल डिक्लेअर करून घेतो जेणेकरून ते तुम्हाला अंडरस्टँडिंगला सोपं पडेल की कॅचने एरर जर टास्क आपला फेल झाला तर ते शो करेल सो सेम console.log रिस्पॉन्स आणि आउटपुट टास्क फेल हे शो करेल सो मी परत एकदा तुम्हाला एक्सप्लेन करतो प्रॉमिस म्हणजे काय असतं प्रॉमिस म्हणजे इफ द टास्क विल बी सक्सीड ऑर फेल सो जर तुम्ही एखादा कोड केला तर तुम्हाला ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जर तुमचा टास्क जर कंप्लीट झाला एरर पडतंय नाही पडत आहे ते समजण्याकरता सो हा जो ऑब्जेक्ट आहे प्रॉमिस हा आपल्या फार कामाचा आहे सो सगळ्यात पहिले मी काय केले लेट एक व्हेरिएबल डिक्लेअर केला माय प्रॉमिस नावाचा सो त्याच्यानंतर मी अजून एक न्यू प्रॉमिस नावाचा हा एक ऑब्जेक्ट डिक्लेअर करून घेतला त्याच्यामध्ये 2 पॅरामीटर्स पास केले पहिला म्हणजे एक रिझॉल्व पास केला आणि दुसरा आहे रिजेक्ट हे 2 पास केले सो त्याच्यानंतर मी अजून एक व्हेरिएबल डिक्लेअर केला त्याचं नाव आहे सक्सेस आणि त्याला बुलियन व्हॅल्यू पास केली ट्रू सो इफ जर आपला टास्क सक्सेस असेल तो विथ द हेल्प ऑफ रिझॉल्व मी परत रिझॉल्व आपला जो पॅरामीटर पास केला आहे तो खाली कॉल केलेला आहे तर तो आपल्याला काय शो करेल टास्क इज कम्प्लीटेड नाही तर अदरवाईज रिजेक्ट सो की मी तिकडे कॉल केला होता पॅरामीटर तो परत तिकडे गेला आहे रिजेक्ट सो आपला टास्क काही फेल आणि त्याच्यानंतर मी परत माझा जो व्हेरिएबल मी डिक्लेअर केलेला होता माय प्रॉमिस नावाचा तोच मी परत खाली कॉल केला आहे माय प्रॉमिस मग त्याच्यानंतर डॉट देन मेथड विथ द हेल्प ऑफ डॉट देन मेथड आपण काय करू शकतो डॉट देन मध्ये पण मी एक व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे रिस्पॉन्स नावाचा त्याच्यानंतर console.log जी की कॉलिंग मेथड आहे console.log मग त्याच्यामध्ये मी परत माझा रिस्पॉन्स नावाचा व्हेरिएबल कॉल केला आहे तो डायरेक्ट कॉल कोणाला करेल जेव्हा आपला जर टास्क कम्प्लिटेड असेल म्हणजे सक्सेसली तो कम्प्लीट झाला असेल तर तो आपल्याला आउटपुट काय देईल टास्क कम्प्लिटेड नाहीतर विथ द हेल्प ऑफ कॅच मी कॅच मध्ये एरर नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे सेम जसं वर देनला कॉल केलं होतं सेम तसं तिकडे एररला कॉल केलं एरर नावाच्या व्हेरिएबलला विथ द हेल्प ऑफ कॅच सो एक सेकंड इकडे जरा मिस्टेक झाली आहे सो मी एररला कॉल केला इकडे जो इकडे व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे तो इकडे कॉल केला आहे जर माझा टास्क जर फेल झाला तर मला आउटपुट भेटेल टास्क फेल आणि अदरवाईज जर माझा टास्क सक्सेसफुली जर कम्प्लिटेड झाला असेल तर मला आउटपुट भेटेल टास्क कम्प्लिटेड सो आय होप सो हे तुम्हाला समजलं असेल सो थँक्यू सो की आपण आता फर्स्ट पार्टमध्ये जसं बघितलं की प्रॉमिसेस की त्याच्यामध्ये आपण एरर हँडलिंग जो काय आहे जो डेटा आहे तो कशा प्रकारे आपण पेज करू शकतो एक चेन कन्सेप्ट होती एरर आले तर तो फेलियर करेल विथ द हेल्प ऑफ कॅच ब्लॉक आणि जर सक्सेस झाला आउटपुट मागच्या पुढचं सक्सेसच होतं तर आता सक्सेस कसा कॅच केला आपण तर डॉट देन मेथडने सो आता आपण बघणार आहे असाइन आणि वेट की सो वेट सो
असिन फंक्शन मोस्टली काय करतं की जो तुमचा API तो मोर रिडेबल बनवतो. तो डेटा पहिले API वरनं फेच करतो. जर त्याच्यामध्ये जर काही इश्यू आला तर तो एरर देतो, म्हणजे अनडिफाईन म्हणतो. जर तुमची API करेक्ट नसेल तर, जर असेल तर तो डेटा देतो, पण तो रीडेबल फॉर्मॅटमध्ये देतो. तो कसं देतो ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. सो असाइन हा फंक्शन आहे. पेज डेटा. सो असाइन फंक्शन फेच डेटा मी हा एक फंक्शन डिक्लेअर करून घेतलाय. सो आता आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर करू, लेट रिस्पॉन्स. सो मी आता एक व्हेरिएबल डिक्लेअर करून घेतला, लेट रिस्पॉन्स इक्वल्स टू अवेट. सो अवेट ही की आहे की जी मी तुम्हाला ते एक्सप्लेन करतोच आता. सो मी एक व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे, लेट रिस्पॉन्स अवेट. सो मग आता याच्यामध्ये फेच करतोय जी API आहे ती आपली. सो मी फेच, सो जी काही तुमची API असेल ती, फॉर एक्झाम्पल मी HTTP // आणि example.com ॲज मी एक ही एक्झाम्पल घेतली API. ही काय ओरिजिनल व्हॅलिड API नाही आहे. सो आता पुढे अजून एक हे व्हेरिएबल डिक्लेअर करतो, लेट डेटा नावाचा. सो त्याला पण अवेट यूज करतो. सो अवेट आपण डिक्लेअर केला आहे. पहिला जो आहे ते रिस्पॉन्सचे डिक्लेअर केलेली आहे. दुसरा जो आपला आहे तो अवेट हां. सो ही जी मेन लाईन आहे, कोडची मेन लाईन हीच आहे की जो आपला डेटा आहे तो रिडेबल कसा बनवतो, सो विथ द हेल्प ऑफ दिस लाईन. सो इथे आपण लेट डेटा नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केला. त्याच्यानंतर इथे सो जो मी हा व्हेरिएबल इकडे जो डिक्लेअर केला होता तो तिथे कॉल केला आहे, कारण की माझी API मला JS फॉर्मॅट JSX फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून घ्यायची होती. सो या ठिकाणी ब्रॅकेट क्लोज होईल. आणि आपण फायनली पेज डेटा. सो हा कोड आहे आपला असिन आणि अवेटचा. सो असिन फंक्शन काय करतो मी परत एकदा एक्सप्लेन करतो. असिन फंक्शन सगळ्यात पहिले मी डिक्लेअर करून घेतला पेज डेटा नावाचा. सो त्याच्यानंतर मी एक लेट म्हणून रिस्पॉन्स नावाचा एक व्हेरिएबल डिक्लेअर केला. त्याच्यात अवेट ही की यूज केली का की मला फेच करायची आहे माझी API. सो आपण मोस्टली अवेट काय यूज करतो जेव्हा आपल्याला API फेच करायची. सो ती फेच केल्यानंतर मी परत एक व्हेरिएबल डिक्लेअर केला डेटा नावाचा. सो त्याच्यामध्ये सेम अवेट की नावाचा जो आपली की ती वापरली आहे. आणि माझा जो पहिला रिस्पॉन्स होता, जे रिस्पॉन्स नावाचा जो व्हेरिएबल होता तोच मी परत इकडे डिक्लेअर केला.
आणि त्याला डॉट जेसन मध्ये कन्वर्ट केला. जेसन म्हणजे आपण रिएक्ट मध्ये आपल्याला एजेक्स फाईल मध्ये जी रिडेबल फाईल असते ती कन्वर्ट करायची असते. सो ती फाईल JSX मध्ये कन्वर्ट केली जी की मोर रिडेबल असते. सो आणि मग आपण फायनली आपला डेटा फेच केला. सो आपण फर्स्ट पार्ट मध्ये बघितला होता प्रॉमिसेस, आणि आता सेकंड पार्ट मध्ये आपण असिन आणि अवेट, असिन फंक्शन आणि अवेट की काय करते ते बघितला. जेव्हा ती याचा यूज असा असतो, जेव्हा आपण API फेच करतो तेव्हा त्याला थोडा टाइम लागतो, समथिंग समजा 5 सेकंड समथिंग काहीतरी लागतो. सो ती API फेच केल्यानंतर आपल्याला लगेच आउटपुट भेटत नसतं, थोडा टाइम घेते. सो त्या टाइम लागण्याकरता सो ती अवेट की आपण यूज केली आहे. आणि विथ द हेल्प ऑफ असिन फंक्शन हा आणि प्रॉमिसेस जे काय आहे ते एकामेकाशी रिलेटेड आहे. सो आपण ते त्याच्या मदतीने प्रॉमिसेस, असिंक्रोनस आणि अवेट हे जे तिघ गोष्टी त्यांच्या मदतीने आपण आपला कोड मोर असिंक्रोनसचा सिंक्रोनस स्टाईलमध्ये देण्याकरता आपण यूज करत असतो. सो पूर्ण हे दोघं, पहिला पार्ट जो होता आपला प्रॉमिसेसचा आणि दुसरा आहे तो असिंक्रोनस म्हणजे असिंक आणि अवेट की हे एकामेकावर डिपेंडंट आहे. सो थँक्यू फॉर, सो आय होप सो हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, थँक्यू.